गुंड शरद मोहोळ हा कुख्यात गुंड होता की फक्त गुंड की मग हिंदुत्ववादी, यावरून भाजप नेत्यांमध्येच कन्फ्युजन दिसतंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कुख्यात गुंडाची हत्या दुसऱ्या गुंडाकडून झाल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणेंनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत। बघूया त्यावरचा एक रिपोर्ट। कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। ती एक हत्या झाली, कोण तो मेला, मोळ 10 दिवस तो मेल्यापासून अजून रोज सकाळ संध्याकाळ कोण विद्वान होता, देशाचा मोठा नेता होता कळत नाही। आज मीडिया फार चांगलं काम करते। माझं फक्त हेतू आजचा परत सांगतो एवढंच आहे, फक्त हिंदुत्वादी काम, हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबियांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे। आज रात्री बेरात्री कुठेही काही हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे। ताई स्वतः उभं राहिलेले आहेत, त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत, शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत। म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो।